नमस्कार. आज देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प 2026 संसदेत मांडला गेला. सलग 9व्यांदा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा आर्थिक आरसा सभागृहात ठेवला. मात्र प्रश्न एकच आहे, हा अर्थसंकल्प सामान्य जनतेसाठी दिलासा ठरणार आहे का, की काही वर्गासाठी तो महागाईचा नवा भार घेऊन येतोय? आजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण आकड्यांच्या पलीकडे जाऊन या अर्थसंकल्पाचा थेट परिणाम तुमच्या खिशावर कसा होणार आहे ते समजून घेणार आहोत. सर्वात आधी पाहूया या अर्थसंकल्पातून काय स्वस्त झालं आहे. सरकारने आरोग्य आणि तंत्रज्ञान क्षेत्रावर भर देत कॅन्सर, मधुमेह सारख्या गंभीर आजारांवरील औषध स्वस्त केली. याचा अर्थ काय? उपचारांचा खर्च कमी, मध्यमवर्ग आणि गरीब रुग्णांना थेट दिलासा. याच सोबत मोबाईल फोन, ईव्ही वाहने, लिथियम आयन बॅटरी, सौर पॅनेल, सीएनजी आणि वैद्यकीय उपकरणे स्वस्त झाली आहेत. विश्लेषण सांगतं, ही पावलं केवळ ग्राहकांसाठी नाही, तर ग्रीन एनर्जी आणि आत्मनिर्भर भारत या दिशेने टाकलेलं ठोस पाऊल आहे. मात्र या दिलासाच्या बाजूला एक कठोर वास्तवही आहे. इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल डिस्प्ले, बूट, खनिज पदार्थ, दारू आणि पीव्हीसी फ्लेक्स शीट्स या वस्तू महाग झाल्या आहेत. याचा थेट परिणाम कुठे होणार? बांधकाम व्यवसाय, जाहिरात उद्योग, लघु उद्योग आणि छोटे व्यापारी. विशेषतः पीव्हीसी फ्लेक्स महाग झाल्याने बॅनर, होर्डिंग्स, राजकीय आणि सामाजिक जाहिरातींचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. या अर्थसंकल्पातील सर्वात धक्कादायक आणि महत्वाची घोषणा म्हणजे गेमिंग आणि कंटेंट क्रिएशन क्षेत्रावरचा भर. सरकार 1500 शाळा आणि 500 महाविद्यालयांमध्ये एबीजीसी, ॲनिमेशन, व्हीएफएक्स, गेमिंग, कॉमिक्स लॅब सुरू करणार आहे. सरळ अर्थ काय? पारंपरिक नोकऱ्या पलीकडे विचार, डिजिटल भारतासाठी स्किल्ड तरुण, तब्बल 10 लाखांहून अधिक रोजगारांच्या संधी. हा निर्णय सूचित करतो की सरकारला भविष्यातील अर्थव्यवस्था डिजिटल कंटेंट आणि टेक्नॉलॉजीवर उभी करायची आहे. या अर्थसंकल्पात शेतकरी, गरीब, एससी एसटी घटकांवर लक्ष देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. मात्र विश्लेषण सांगतं, घोषणा आहेत, दिशा आहे, पण जमिनीवर अंमलबजावणी किती वेगाने होते यावरच या अर्थसंकल्पाचं यश अवलंबून आहे. तर मग हा अर्थसंकल्प दिलासा देणारा आहे की महागाई वाढवणार आहे? उत्तर स्पष्ट आहे. सर्वसामान्यांसाठी मिश्र अर्थसंकल्प. आरोग्य, ईव्ही, टेक्नॉलॉजीत दिलासा, काही क्षेत्रांसाठी वाढीव खर्चाचं आव्हान. खरा निकाल येईल जेव्हा या घोषणांचा फायदा